लोक सगळे जाणतात, त्यांच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. पण हा माणूस मला आवडला. यांनी आल्याबरोबर म्हटलं की हे जे मंदिर आहे इथली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती मला इथे याचं आकर्षण वाटतं आहे आणि त्यामुळे तो कार्यक्रम होईल तो इथेच होईल. पण आम्ही रामरक्षा पठण जे आहे ते बाहेर घेऊ. मी त्याला म्हटलं की जर रामरक्षा रामापुढे नाही म्हटली तर इथे म्हणून उपयोग काय. त्यामुळे आम्ही आता हिनी म्हटलं की चौकात कार्यक्रम घेऊ. चौकात कार्यक्रम घेऊन तुम्ही लोकांना फक्त अडचणीत आणाल, बाकी काय होणार नाही. पण जर इथे स्टेज केला आणि इथे कार्यक्रम घेतला त्यात तुम्ही राजकीय विधान बाहेर करा, मंदिरात या, रामरक्षा म्हणा, आम्ही तुमच्यासोबत म्हणतो. आत्ताही ते आले त्यांचं आणि म्हटलं तुम्ही आत्ता मला 15 मिनटं दिले, जास्ती वेळ दिला असता तर आम्ही सत्कार केला असता म्हटलं. कारण रामाच्या दरबारी येणारा प्रत्येकजण हा आमच्याकरता पूजनीयच आहे. त्याच्यामुळे म्हटलं जेव्हा उद्धवजी येतील, आदित्य येतो आहे, तर यांचा मंदिराकडनं आम्ही सत्कार करू. कारण ती आमची पद्धत आहे, आपली भारतीय पद्धत आहे की आपण आपला जो असतो अतिथी त्याचं स्वागत करतो आणि त्याच्यामुळे तो कार्यक्रम अतिशय व्यवस्थित होईल. रामापुढेच व्हायला पाहिजे. आता त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण विदर्भातनं कार्यकर्ते येणार, तर ते 4-5 हजार कार्यकर्ते येतील असा त्यांचा अंदाज आहे. तर मी म्हटलं या जागेत देवेंनी कार्यक्रम घेतला होता, वर्षपूर्ती झाली होती तेव्हा, आणि इथनं मोठा स्टेज लावून पूर्ण इथे खुर्च्या लावल्या होत्या, तर तो कार्यक्रम खूप चांगला झाला होता.